हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? शुभ सकाळ. रविवारचा दिवस आहे. तसं तरी शुक्रवार, शनिवार 2 दिवस मुलांना सुट्ट्या. कोल्हापूरमध्ये पाण्याची क्षमता जी होती ती वाढलेली होती म्हणून, म्हणजे पाऊस वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या. त्यामुळं पुन्हा रविवार लागला, त्याची सुट्टी. मी आज तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे, तर आजही सुट्टी आहे त्यांना. म्हणजे लागोपाठ 4 दिवस मुलांची चंगळ झालेली आहे. आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा काय तर सुट्टीचे दिवस असतात, काही तर असतं की फरमाईश थोडंसं वेगळं. आणि खाऊ घालणं हे पण एक चांगलीच गोष्ट आहे, कारण का मग कुठं बाहेरच्या गोष्टीला जास्त मागणी येत नाहीये किंवा थोडंसं असं मुलं ही करत नाहीत, खाऊ खाऊ करत नाही. दुपारच्या पुढे मला महत्त्वाची बाकीची बाहेरची कामं होती, त्यामुळं ना मी आंघोळ केल्या केल्या पहिला म्हणलं हे बनवायचं, ठेवायचं, घरातलं काम आवरायचं, मग पुन्हा माझी पुढची कामं जी होती त्याच्यासाठी मला बाहेर पडायचं होतं. ब्लॉग आजचा छोटासा झालेला आहे, पण त्याच्या आधी काल गेलेल्या व्हिडिओसाठी खूप खूप मनापासून तुमचे आभारी आहे. खूप साऱ्या ताई ज्या त्या कंडिशनमध्ये आहेत, त्यांनी त्यांची जी काही परिस्थिती आहे ती मांडली. मग होऊन गेलेली, म्हणजे त्यांचा भूतकाळ असू दे किंवा वर्तमान असू दे, म्हणजे एक मन हलकं केलं. दुसरी गोष्ट, समाजामध्ये कसं काय आहे हे पण बऱ्याच जणींच्या थ्रू मला कळालं, की बाबा मी एकटी नाही आहे त्या गोष्टीसाठी, भरपूर सारे जण आहेत. आणि अशाच पद्धतीने आपलं लाईफ आहे. आपण आपल्या लाईफ कशा पद्धतीने जगायचा हा आपला सर्वस्वी आपला निर्णय असतो, ते पण बऱ्याच वेळेला कळलं. आणि खूप साऱ्या ताईंनी सांगितले की जाऊ दे ताई, अशा गोष्टीच्या कधीच नादाला लागू नको आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. तर तो त्रास नव्हता, फक्त ते उत्तर होतं. पण इथून पुढे नाही. इथून पुढे जसं तुम्हाला मी म्हटलं की ज्या काही गोष्टी आहेत त्या मी डायरेक्टली तिथल्या तिथं तोंडावर क्लिअर करेन. असो, पण काही गोष्टी गरजेच्या होत्या. पण आता आपलं डेली व्लॉग, डेली रुटीन, कारण आपलं रेसिपी म्हणा, माझं रुटीन म्हणा, खूप तुम्ही पसंती करता, त्यामुळे तेच हे सोबत. आता इथून पुढं भरपूर साऱ्या मला तयारी करून ठेवायच्या आहेत, कारण येणारा श्रावण महिना आहे. श्रावण महिना जो असतो तो खूप छान, त्याच्यामध्ये सण समारंभ, आपले पूजापाठ, खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत, त्या पण मी तुम्हाला शेअर करेन. तर मी आज बनवत आहे, हे बघा, हे 2 पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. मी आज एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. सोयाबीन जे आहे ते मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले. एक 15-20 मिनटं भिजत घातल्यानंतर ते काढून पिळून मिक्सरला बारीक करून घेतले. हे मी चेचून काय घातलं तर हे पनीर होतं. डीपला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये बर्फ झालेला होता, त्यामुळे ते थोडंसं फोडलं. घरचं पनीर आहे, लगेच संपवावं लागतं म्हणून मी याच्यामध्ये घातले. तुम्ही पनीरच्या वाटणीचं याच्यामध्ये 1-1.5 बटाटा कुस्करून, म्हणजे शिजवलेला बटाटा जो आहे ना तो कुस्करून याच्यामध्ये घालू शकता. बटाटा घातला तर एकदम बेस्ट. मला पनीर घालायचं होतं, कारण शिल्लक होतं, खराब होऊन जातं. घरचं असू दे, बाहेरचं असू दे, वेळेमध्ये ते खाल्लं तर ठीक आहे, म्हणून मी ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर घातलेले आहे. आपले मसाले, धणा पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, घरचं काळं तिखट आणि 1 चमचा होईल एवढं तेल, चवीनुसार मीठ. पॅटीस करायचे आहेत. तुम्ही कशामध्ये पण तुम्हाला पाहिजे त्यामध्ये, म्हणजे अगदी तव्यामध्ये तेल टाकून शॅलो फ्राय करू शकता. डीप फ्राय करायचं असेल तर याच्यामध्ये थोडंसं बेसन किंवा तांदळाचं पीठ, अशा गोष्टी 1-1 चमचा वाढवा. बाइंडिंग छान येणं गरजेचं आहे, अन्यथा तेलामध्ये ते फुटलं जातं. आणि सगळं व्यवस्थित मिळवलेलं आहे मी. आता एअर फ्रायरमध्ये कसं तेल फार कमी लागतं, त्या हिशोबानं एकदम कमी हे केलेलं आहे, म्हणजे मिळून आलं न आलं त्याचा काही फरक पडत नाही आहे. पण तुम्ही जेव्हा ना पॅटीज असं तव्यावरती बनवचाल ना, तर जे आपले सोया चंक आहेत ना ते व्यवस्थित बारीक होऊ दे, म्हणजे असे भरडं वगैरे राहू देऊ नका, अन्यथा ते मिळून येणं गरजेचं आहे. लावलेला आहे 190 डिग्रीवर 15 मिनिटासाठी मी लावलेलं आहे. होऊन जातं, फक्त मध्ये पलटी मारावं लागतं. आता ते तर होतंच, त्याच्यासोबत विचार केला केक बनवावा. खूप दिवस तुम्हाला रेसिपी शेअर केली नाही, पण मी करेन. भरपूर साऱ्या ज्या काही केकच्या रेसिपी आहेत त्या पण शेअर करेन, जेवढ्या मला येतात तेवढ्या, कारण एक माप माहीत असतं ना आपल्याला. तर बरोबर 1 वाटी मी दही घेतलेलं आहे. म्हणजे मोजून घ्यायचं आहे. केकला प्रमाण व्यवस्थित असेल तर कधीही केक फसत नाही, चुकत नाही. प्रमाण मात्र चुकलं की मग केक पण फसतो. सुरुवातीला ते जे दही आहे त्याच्यामध्ये काहीही न टाकताना मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं फ्लफीपणा, एक स्मूथपणा आला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच वाटीला थोडं कमी मी घेतलेले आहे साखर, गोडीनुसार ठेवायची आहे. आणि त्याच वाटीनं, म्हणजे त्याच मापाची दुसरी वाटी जी आहे त्याने बरोबर 1 वाटी रवा घेतलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, माप तुम्हाला कळालं असेल. वाटीनंच माप घ्या, कधी पण अंदाजे घेऊ नका, कारण केकला व्यवस्थित बॅलन्स पाहिजे तर तो व्यवस्थित होतो.
व्यवस्थित फिरवून घेतलं आणि एक कमीत कमी ना मी काय करणार आहे, एक अर्धा तास तरी ना तो जो रवा आहे ना फुगण्यासाठी तसाच ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपले पॅटीज बघूया व्यवस्थित झालेले आहेत. ज्यांना तळलेलं वगैरे लागतं तर त्यांनी व्यवस्थित शालो फ्राय करून घ्या. आता काय करायचं, ह्या वेळेला ना पलटी मारायचं आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, एक बाजूही केलेली आहे. खालची बाजू जी आहे ती पण व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि हलकंसं तेल जे आहे ना ते मी टाकलेलं आहे. कारण मी फक्त 1 चमचा मळताना तेल घातलेलं होतं. हे लोणी खूप गोंधळ आणि ह्या लोण्यावर भरपूर कमेंट आल्या. खूप साऱ्या खूप साऱ्या गोष्टींचं मला हे सांगण्यात आलं, की ताई असं नव्हे असं, असं नव्हे असं. मी काय केलं तर त्या दिवशी फिरवल्यानंतर दिलेलं होतं फ्रीजला ठेवून. म्हटलं कधी वर येईल तेव्हा बघू. हे काय आता आलेलं सगळं लोणी नाही आहे. याच्यामध्ये निम्मा बर्फ आहे. त्याच्यामध्ये हात घातल्यानंतर मला झणझणी यायला लागल्या. म्हणून मी जास्त पिळलेलं नाही आहे. त्यामुळं आणि हे धुवून घेतलं नाही ताईडो मी. कारण का धुवून घेतलेलं नाही आहे, ऑलरेडी त्याच्यामध्ये बर्फ होता आणि ते पाण्यात गेल्यानंतर पूर्ण मिक्स व्हायला नको म्हणलं आणि याचं काही तूप जास्त निघणार नाही आहे. तेवढंच निघणार, 1-2 दिवसात संपून पण जाईल. ह्या हिशोबानं मी ते धुतलेलं नाही. जेव्हा आपल्याला तूप जास्त दिवस स्टोरेज करायचं असतं तेव्हा मात्र ते लोणी 2-3 वेळा धुणं गरजेचं आहे. आणि ते लोणी पण लोण्यासारखं असणं गरजेचं आहे. हे काय लोणी नव्हतं, लोणी मिक्स बर्फ होता. तुम्हाला गोळे दिसतात एवढे मोठे. एखाद्याला वाटायला पाहिजे की अरे तूप किती निघत असेल मोठं, पण काही नाही. शेवटला मी दाखवेन. अगदी छोटं छोटं पातेलं जे होतं ना ते अर्धं पातेलं निघालेलं आहे. आता ना व्यवस्थित मुरल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या वाटीनं माप घेतलं होतं ना त्या वाटीनेच 1 वाटी दूध घालायचं आहे आणि जवळजवळ म्हणजे 2 चमचे होईल किंवा त्याला कमी एवढी मी दूध पावडर घातलेली आहे. टुटी फ्रुटी आपण जे म्हणतो, आता घातली किंवा वरनं घातली तरी पण चालतं. पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. ज्यांच्या घरामध्ये ना बारीक रवा असेल ना त्यांना एक सांगेन की तो रवा वापरा आणि मोठा जर असेल ना तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्या. म्हणजे कसं असतं ना की मोठा रवा जो आहे ना तो थोडासा वेगळा वाटतो खायला केकमध्ये आणि बारीक रव्याचा छान मिळून मिसळून केक येतो. हे भांडं आहे माझ्याकडे. पेपर वगैरे आहेत, पण आता काही ताईंच्या कमेंट होते की असं पण थोडंसं दाखवत जा. तर मैदा जो आहे तो थोडासा भुरळलेला आहे, गोल फिरवून घेतलेला आहे ते भांडं. म्हणजे केक आरामात निघतो. बाकी पेपर खूप सारे येतात. याच्यामध्ये मी केवढी घालते बघा, बेकिंग पावडर आहे, बेकिंग सोडा नाही. बेकिंग सोडा वेगळा, बेकिंग पावडर वेगळी आणि इनो जी आहेत ना, मी आता जेवढं घेतलेलं आहे, एक छोट्या चमच्यानं म्हणा 2 आणि मोठ्यानं घेतलं तर अर्धा. थोडंसं त्याच्यावरती पाणी ओतलेलं आहे आणि आता पुन्हा मिक्सरला फिरवून घेणार आहे. पण यावेळेला ही प्रोसिजर फास्ट करते मी. कारण कसं असतं ना, की ते सगळं आपण घातलेलं असतं. त्यामुळे लगेच केक शिजायला जाणं गरजेचं आहे. म्हणजे ठेवून उपयोग नाही आहे. ज्यावेळेला आपण सोडा, इनो वगैरे घालतो त्यावेळेला. आणि इनो जर नसेल ना, तर तुम्ही जो खाण्याचा सोडा आहे ना, तो जरी वापरला तरी पण चालेल. थोडंसं टॅप करून घेतलं कारण ह्याच्यातली जी हवा वगैरे असते ते सगळं जाणं गरजेचं आहे. केक व्यवस्थित फुगतो. त्यामुळे ना त्याच्यामधली हवा काढून घ्यायची आणि लावून दिलेलं आहे. आता कितीवर लावलेलं आहे त्याचा ऑप्शन असतो. म्हणजे प्रत्येकाचे एक ऑप्शन असतात. त्या ऑप्शनवर जर तुम्ही घेतलं ना, तर 160 मिनिटाला जवळजवळ 30 मिनिटासाठी आपल्याला तो केक जो आहे ना तो बेक करून घ्यायचा आहे. त्याच्यात ऑप्शन आहेत, सेटिंग असतात. हा जर एअर फ्रायर जर कुणाला पाहिजे असेल तर याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. अगारो ब्रँडचा आहे. पुन्हा कमेंट असतात म्हणून मी सांगत आहे. पॅटीस जे आहे ते खूप छान झालेलं आहे. तूप बघितलं तुम्ही कसं निघालेलं आहे. त्याच्यातलं व्यवस्थित पूर्ण प्युअर लोणी निघत नाही ना तोपर्यंत हे तूप असंच निघतं. पण असो पूर्ण फेल जायच्या जागी थोडं तरी तूप हाताला लागलं. आता इथून पुढे तुमच्या ज्या काही कमेंट आहेत प्रॉपर त्याच्यानुसार करेन मी, बघेन आणि बरोबर 30 मिनिटानंतर मी गेले. 160 डिग्रीवर 30 मिनिटासाठी मी लावलेलं आहे. म्हणजे तो ऑप्शन असतो त्याचा तिथं सेटिंग. त्यांनी त्याच्यात डिग्री सेटिंग केलेली असते, मिनटं सेटिंग केलेले असतात. आपल्याला काहीही करावं लागत नाही. आता हा बाहेर काढलेला आहे. एक काही पण असू दे, चाकू वगैरे त्याने चेक करायचं, पण गरममध्ये नका लगेच करू. हा कारनामा जो आहे ना, हा शेरूचा आहे. जे आपली मोटर लावते, जे महानगरपालिकेचं पाणी येतं त्याची मोटर इथं आहे आणि यानं काय केलेलं आहे बघा, ती जी वायर होती अलीकडच्या साईडला राहिलेली होती, कुरतडून टाकलेली आहे. तर असो, आता ते पुन्हा आणि रिपेअर करावं लागणार आपल्याला व्यवस्थित. केक पूर्ण व्यवस्थित झालेला आहे. म्हणजे पुढं पण गेलेला नाही, ना मागं पण नाही आणि याच्यापेक्षा आणि तुम्हाला कमी पाहिजे असेल ना, तर थोडंसं तुम्ही आधी काढलं तरी पण चालेल. पण आतून पण शिजणं गरजेचं आहे. पसरट जर असेल ना, तर त्यांचा केक लगेच बेक होतो असं माझं तरी म्हणणं आहे.
थोडंसं उंचीदार हे भांडं असल्यामुळं ना थोडंसं वेळ लागतो. आता त्याच्यामध्ये मी कटिंग करून घेतलेलं आहे, कारण याला कुठे मी सजवणार नाही, काहीही नाही आहे. साधा सिंपल जो तुम्ही सकाळी चहा वगैरे प्यायचा असेल किंवा मुलांना सकाळी खायला द्यायचं असेल, कमीत कमी 2 दिवस तरी व्यवस्थित टिकतो. पण त्याच्यापुढे नका हे करू आणि शक्यतो एअरटाईट करून फ्रीजला ठेवून द्या. म्हणजे कसं आपण दूध वगैरे घातलेलं आहे, दही वगैरे घातलेलं असतं त्यामुळे. हर्षीचं सिरप जे होतं ना ते याच्यावरती ॲड केलेलं आहे. पण असं आजचा व्हिडिओ छोटा येत आहे ताईंनो, कारण कालचा रविवारचा दिवस काही महत्त्वाची आपली कामं होती. त्यामुळे मला इथून पुढचं जे काय आहे ते करता आलं नाही. उद्यापासून माझे रुटीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित येतील. आणि तुम्ही दिलेलं भरभरून प्रेम, खूप मोठा दिलेला आधार या सर्वांसाठी पुन्हा एकदा आभारी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. श्री स्वामी समर्थ.